नाना भाऊ आता वाढदिवस आहे उद्या आणि त्या पार्श्वभूमीवर या आठवड्यामध्ये सामाजिक कार्यक्रमांचं जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे. आज त्याची सुरुवात झालेली आहे. श्रमदान केलेलं आहे. गाळ उपसलेला आहे. काय सांगणार? मी आपल्याला एवढंच सांगू शकते की ज्या पद्धतीने छत्री तलावला 2 वर्ष अगोदरी सुद्धा आपण असंच गाळ काढण्याचं प्रकरण केला होता. आपण पूर्ण नियोजन करून पूर्ण गाळ काढण्यात आलं होतं, कारण की जे उन्हाच्या पिरियड आहे त्या उन्हाच्या पिरियड मध्ये पाणीची कमतरता हे सगळ्यांना भासते. आणि या छत्री तलावामध्ये आता जे गाळ तुम्ही पूर्ण आजूबाजू चौरफेर पाहत आहे त्याला गाळ काढलं नाही, येणाऱ्या पावसामध्ये जे पाण्याची कमतरता आम्हाला त्या 2-3 महिन्यात होऊ शकते ते नाही झालं पाहिजे, म्हणून आपण हे गाळ काढण्याचं काम आणि श्रमदान स्वतःचा श्रम देऊन सगळे त्याच्यामध्ये डॉक्टर्स आहे, कॉर्पोरेटर्स आहे, इंजिनियर्स आहे, अधिकारी आहे, ज्यांना ज्यांना वाटते की हा गाळ काढल्याने आपल्या शहरामध्ये पाण्याची कमतरता नाही होणार ते सगळ्यांनी आपला आपला श्रम दिलाय. तर मला वाटते सगळ्यांनी प्रयत्न केलाच पाहिजे. काय आव्हान